नमस्कार मंडळी, मी प्रतीक कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आपण राईडला जात नाही आहे. असाच एक छोटासा आपल्याला एक पर्सनल काम आहे, त्यासाठी आपण ठाण्याला जात आहोत. तर आता वाजले आहेत 4 आणि तारीख आहे 23 फेब्रुवारी. तर आज आपण असंच नालासोपारा ते ठाणा एक आपल्या पर्सनल कामासाठी जात आहे. आपण बाईकनी जात आहोत, म्हणून विचार केला चला एक थोडासा व्लॉग बनवूया. तर म्हणून आता आपण आपल्या ब्लॉगची सुरुवात करतो आहोत. तर कशा आहात सगळे? मजेत आहात ना? मजेत असलंच पाहिजे. तर मंडळी, तुम्हाला आता नॉर्मली जो मोठो ब्लॉग असतो तो बघायला तुम्हाला भेटेल. मी काय रायडिंग जॅकेट वगैरे काय घालणार नाही आज, फक्त ग्लोव्ज आणि टँक बॅग, ते पण पाण्यासाठी आपण कॅरी केले. बाकी आपला हेल्मेटला माउंट लावून आपला कॅमेरा लावलेला आहे. बाकी असं काय सेफ्टीसाठी मी फक्त हेल्मेट आणि शूज घालत आहे. बाकी काय रायडिंग जॅकेट वगैरे किंवा पॅड्स वगैरे काय घालत नाही आहे, कारण की आपल्याला तिकडे जिकडे जायचं आहे तिकडे आपण काढून ठेवू शकत नाही, कारण तिकडे ठेवण्यासाठी जागा भेटेल नाही भेटेल आणि थोडं काम आहे, तर त्यासाठी ते बरोबर पण नाही वाटणार. म्हणून एक आपण रोडनी चालवलो म्हणून सेफ्टी एक हेल्मेट आणि आपला शूज घालून आपण आता चाललेलो. आणि टँक बॅग घेतलं आहे. टँक बॅगमध्ये आपल्याला थोडंसं पाणी, तहानबिन लागली, पाणी, वॉलेट, चार्जर हे सगळं ठेवलेलं आहे. त्यासाठी आपण टँक बॅग कॅरी केलेली आहे. तर चला मग भेटूया मोटो व्लॉगवर. तर मंडळी, आता आपण आपल्या सोसायटीमधून निघालेलो आहोत. जस्ट आता आपण सोसायटीच्या गेटमधून बाहेर पडलो आहे. आता आपण जाणार आहोत मुंबई अहमदाबाद हायवेनी आणि आपल्याला जायचं आहे ठाण्याला. तर ठाण्याला आपण घोडबंदरवरून लेफ्ट टर्न मारून मग आपण जाणार आहोत. तर आत्ता वाजले आहेत 4. तर बघूया आपण किती वेळात पोहोचतो आहे. आपल्याला मॅप 1 तास दाखवतो आहे. तर बघूया आपण 1 तासात पोहोचतो काय, कारण की आपल्याला जिथे जायचं ते 6 वाजेपर्यंतच उघडं असेल. तर चला मग भेटूया आपण थोड्या वेळाने. हे तुम्ही माझ्या राईट साईडला पाहताय, हे आहे आचोळे तलाव. बघा किती वरपर्यंत भरलं आहे फुल. आता तुम्हाला कॅमेरामध्ये दिसतंय की नाही माहीत नाही, पण रिअलमध्ये मी बघतोय तर फुल वरपर्यंत भरलं आहे. इथेच विसर्जन वगैरे होतं बाप्पाचं. आणि हा रस्ता वसईला जाण्यासाठी शॉर्टकट आहे. शॉर्टकट म्हणजे पूर्ण एव्हर्शन वगैरे फिरून जाण्यापेक्षा हे डायरेक्ट गोखिवरे तलावजवळ बाहेर पडतं, त्यामुळे थोडासा शॉर्टकट आहे. बाकी काय असा एवढा मोठा शॉर्टकट नाही आहे, पण तलावाचा नजारा खूप एकदम मस्त आहे. तलाव एकदम मस्त दिसते. तलावांची ना वसई विरारमध्ये कमी नाही आहे. खूप तलाव आहेत, खूप तलाव. आता बघा, आता आपण गोखिवरे तलावच्या इकडे बाहेर पडलो आहे. हा बघा, हा गोखिवरेचा तलाव आहे. आपण साधारण इथे पण गणपती विसर्जन होतं, पण हा जो तलाव आहे ना, ह्या तलावाची बरोबर केअर केली जात नाही. म्हणजे तो तिथेच कपडे धुतात वगैरे, म्हणजे कपडे धुणं वगैरे तिकडे होतं. पण जो ह्याच्या आधी दाखवला मी आचोळे तलाव, तिकडे कोणत्याही प्रकारचं असं काही कपडे धुणं वगैरे, कचरा टाकणं असं काही नाही. एकदम स्वच्छ असा तो तलाव आहे आणि त्याची चांगली अशी केअर केली जाते. सोबत त्याच्या आजूबाजूला गार्डन पण आहे. त्याचा परिसर म्हणजे पूर्ण बॉर्डर मारून घेतलेला आहे आणि गार्डन वगैरे आहे. तर तो एक मस्त आहे. हा पण छान आहे. हा जेव्हा काही गणपती वगैरे विसर्जन वगैरे असतं तेव्हा फक्त स्वच्छ केला जातो. बाकीच्या दिवशी तो गोखिवरे गाव आहे आजूबाजूला, ते गावातले तिकडे कपडे वगैरे धुतात, तर त्याने थोडा तो खराब होतो. बाकी आहे तो चांगला आहे, एकदम भरलेला असतो नेहमी. ॲक्च्युली ना खूप दिवसांनी हायवेला जातोय ना, त्यामुळे एक नंबर असं वाटतंय, मस्त वाटतंय. म्हणजे राईडला जातोय अशी फिलिंग येते. पण आपण एक छोटीशी राईड, हे बघा, हे सातिवलीचं गावदेवी मंदिर आहे. आणि आता आपण सातिवलीला पोहोचलो आहे आणि आता इथे हायवे हा चढला की हायवे आपण जॉईन करू. हायवेच्या आधीच सातिवलीचं गावदेवीचं मंदिर येतं. खूप छान असं मंदिर आहे. आणि आता आपण बऱ्याच दिवसांनी हायवेला आणि बाईकवर असं हायवेला जातो आहे, तर असं वाटतं आहे की भाई कुठेतरी आपण राईडला जातो आहे. आपण राईडला तर जातच आहोत,
पण आपली राईड नाही आहे, आपण कामासाठी जातोय. ते का आपलं पर्सनल काम आहे त्यासाठी जातोय आम्ही. राईडला 26 तारखेला म्हणजे 26 जानेवारीला जे आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला गेलो होतो तीच आमची लास्ट राईड झाली. त्यानंतर अजूनपर्यंत तरी कोणतीच राईड झाली नाही आहे. आणि प्लॅन तर बऱ्याच राईड आहेत, पण काय माहिती आहे सुट्टीचा प्रॉब्लेम आहे. सगळ्यांच्या सुट्टीचा प्रॉब्लेम असतो आणि आपण ज्या राईड करतो त्या लॉंग असतात, त्यामुळे फ्रायडे सॅटर्डे संडे अशी त्याला सुट्टी लागतेच. तर त्यामुळे आता बघू, हा महिना तर नाही पण बघू कसा प्लॅन होतो आहे आणि कुठे जाण्याचा प्लॅन होतो आहे तुम्हाला नक्की आपण सांगू. तो भाई समोर काय पाईप कुठे घेऊन चालला रे बाबा, इतना पाईप कहा ले जा रे हो. हे अर्धी ट्रॅफिक भाईनी जाम करून ठेवले, केवढे मोठे मोठे पाईप आहेत बघा. आणि तो रस्ता त्याच्यात, ओ भाई बघा, भाई एकदम शॉर्टकट रस्त्याचा वापर करून भाई एकदम स्मार्ट बनलेला आहे बघा. काय गेला मस्त तो त्या सिमेंटच्या रस्त्यावरून, पण पुढे तो रस्ता उतरायला आहे की नाही काय माहिती. आता बघूया आपल्याला ट्रॅफिक किती भेटते ते, कारण की हे जे असं काम चालू आहे ना राईट साईडला, तर जी विरार साईडला जाण्याची लेन आहे ना अख्खी जाम आहे. नायगावपासून पूर्ण जाम आहे. आता आपला नायगावचा जीवचंद्राचा ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या अलीकडे पूर्ण जाम आहे. पलीकडे चांगलं आहे, पण हे जे काम आहे फालतू काम चाललं आहे सगळीकडे. चांगल्या हायवेची वाट लावत आहेत आणि त्यामुळे सामान्य जनतेला त्रास आणि अख्खी वाहतूक कोंडी होत आहे पूर्ण. मस्त असं जाम लागलेलं आहे, आपल्याला भेटलं आहे मस्त जाम. पण आपल्याकडे आहे बाईक, त्यामुळे कसलीही चिंता नाही. बाईक आपण मस्त खोपच्याने आपण काढतो आहोत. ॲक्च्युली बाईक असल्याचा ना हा एक फायदा आहे की तिला खोपच्यातून काढता येतं. बाईकला एकदम खोपच्यातून काढता येतं, तो एक फायदा आहे. 4 व्हीलर असती तर हे अटकायला झालं असतं. हा आईस्क्रीमचा टेम्पो आहे वाटतं, बंद पडलाय. अजून एक पाईपवाला आपल्याला भेटलेला आहे. क्या पाइप, ओ हो किधर से लेके जा रहा है पाइप वाला भाई. पूर्ण धुळा फुल पाइप वाला धुळा करतोय भाई. शिट, भाईंदर खाडी. आता आपण भाईंदर खाडीला पोहोचलेलो आहोत. भाईंदर खाडीचा असा मस्त संध्याकाळचा नजारा आहे बघा. वाव, सो नाईस. काय दिसतंय बघा, मस्त दिसतंय. आणि ह्या साईडला पण बघा पूर्ण डोंगर एकदम एक नंबर असं दिसतंय. आणि तो आपला नवीन ब्रिज, बगड्या आहेत काय समजत नाही. पूर्ण बघा हवाच आहे पूर्ण. हा नवीन ब्रिज झालाय मुंबईसाठी टणटणीत. इकडनं चढून जायचं मस्त मुंबईला आणि आपण चाललेलो आहोत ठाण्याला. सो या ब्रिज खालून आपण ठाण्याकडे वळूया. हा मला घाटाचा रस्ता बघा, काय बनवलाय रस्ता ना, ते त्यांनाच माहिती रस्ता बनवलाय त्यांना. एक तर फुल चढण आहे आणि चढणीवर असं रस्ता, इथे थोडा खराब, इथे खडबड्डी. हा बघा खड्डा बघा केवढा मोठा. आणि ते जर नवीन काम केलं, ट्रक जातात तेव्हा ते कसं दोन्ही ट्रकच्या साईजचंच बरोबर होतं आणि मध्ये पूर्ण उंच होतं. तसं हा बघा मध्ये भारी खड्डे आहेत एकदम. आणि रस्त्यावर ना डांबर आहे ना काय आहे, नुसता खडी टाकून ठेवले. आणि हे काय मध्ये पॅच भरले असते, व पॅच भरून फायदा काय, रस्ता आहे तसाच आहे, काय त्याच्यामध्ये फरक नाही. ये ओ अंकल क्या कर रहे हो इनोवा वाले. बघा हा एक उतरण आहे ना, घाट चढून झाला. हा जो टर्नचा उतरण आहे ना भाई, एक नंबर आहे, एक नंबर खतरनाक आहे असं मला बोलायचं. एक नंबर खतरनाक आहे. आणि जसं टर्न वाला फुल स्लोप वैंग करून गाडी जाते. आणि हा सगळ्यात आहे ना ट्रक पलटी होण्याचा स्पॉट आहे. हा बघा हा फुल असा टर्न, एकदम फुल टर्न. वेलकम टू ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन. हा टर्न एक डेंजर आहे. ह्या टर्निंगला ना इकडे सगळे पलटी होतात, ट्रक बी असे वरून येतात सुसाट आणि आउट ऑफ कंट्रोल झाले की झोपायचा टाइम होतो मग त्यांचा. अरे
यार ह्याच्यावरून पण ना घडघड 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 गाडी होते यार. 4 व्हीलर असो 2 व्हीलर असो घडघड 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 घडघड. ये गमलर क्यों बनाते हैं? हे गमलर कशासाठी बनवतात कोण सांगू शकेल का? कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा की हे गमलर कशासाठी बनवतात. आणि हे आहे पूर्ण कोणती खाडी आहे? गायमुख खाडी आहे. गायमुख खाडी. आय लव ठाणे. बऱ्याच वेळाने असं जाम भेटलाय. चलो बघूया. थांबा रे. मेट्रोचं काम आहे ना इथे एकदम जोरात. सूरज वॉटर पार्कचा ब्रिज आहे. मेट्रोचं काम एकदम फुल जोरामध्ये चालू आहे. ऑलमोस्ट झालेलं आहे. हे मधलंच बाकी आहे. ऑलमोस्ट त्यांचं काम झालेलं आहे. इकडे वाटतं लवकर मेट्रो चालू होईल. मस्त मजा येते रस्त्याला गाडी चालवायला. घोडबंदर नंतर टर्न मारल्यानंतर गायमुख नंतर ना फुल रस्ता खाली होता. फक्त एकच सिग्नल भेटला मला. बाकी 2 सिग्नल ओपन भेटले. भाई फुल रस्ता खाली एकदम सुसाट. A few moments later. आपल्याला जे काम होतं ते पण आपण सक्सेसफुली कंप्लीट केलेलं आहे. ज्या कामासाठी आलेलो ते काम आपलं झालेलं आहे. तर आता आपण वाघे इस्टेट या एरियामध्ये आहोत आणि आता आपण निघत आहोत आपल्या घरी जाण्यासाठी. वाघे इस्टेटवरून आपण ईस्टर्न एक्सप्रेसला जॉईन झाल्यावर ब्रिज खाली बघा काय मस्त अशी डिझाईन केलेली आहे. आणि वर आपल्या मेट्रोचं काम चालू आहे. पुढे आपल्या बस चालल्या आहे. त्यामुळे थोडंसं तुम्हाला ती डिझाईन दिसली का नाही पटकन माहीत नाही. कारण की आपण पण एकदम स्लो होऊ शकत नाही. कारण की स्लो झालो तर मागचा येऊन आपल्याला चिटकू शकतो. त्यामुळे आपण काय स्लो झालो नाही. आता बघा दिसली का? एक नंबर अशी रात्रीची एकदम आहे ना मस्त वाटत असेल ती डिझाईन. येल्लो कलरमध्ये पिंक कलरचे गुलाब लावले आहेत. त्यामुळे रात्रीचं ती जी आहे डिझाईन ती मस्त वाटत असेल. आता आपल्याला लागला आहे सिग्नल. खोपच्यातून जाऊया काय? चला 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 चला. बाईकचा हा एक फायदा आहे की खोपच्यातून हळू करून निघता येतं. आता आपण आहे ना तिरंगा ब्रिजला पोचलोय. ते समोर जी तुम्हाला दांडी दिसते ना तिकडे ॲक्च्युली तिरंगा असतो. पण तो तिरंगा कुठे गेलाय माहीत नाही यार. तिरंगाच नाही आहे. ट्रॅफिकला तर बाई आत्तापासूनच सुरुवात झाल्या. बस आपण आता बाईकवर असल्यामुळे आपण खोपच्यातून चाललो. खोपच्या हो आता नाही जाता येणार. ऑडी इसको जाने का लेफ्ट. अपन चलते सीधा नेक्सॉन. वरून पूर्ण जाम आहे ब्रिज. त्यामुळे मी मस्त खालून आलो. खालून आल्यामुळे बहुतेक तो तिथे सिलेंडरचा ट्रक आहे ना तो बंद पडला आहे. त्यामुळे ब्रिज पूर्ण स्टार्टिंगपासून एंडपर्यंत पूर्ण जाम आहे. म्हणून मी आलो मस्त वरून. सॉरी मी खालून आलो आणि वरून फुल जाम आहे. खालून मस्त स्मूथली आलो. घोडबंदरला जे मेट्रोचं काम चालू आहे ते गायमुखला स्टॉप होतं. हा बघा हा लास्टचा पिलर आहे. हा इथपर्यंतच काम त्यांचं कंप्लीट झालेलं आहे. अजून पुढचं काम कंप्लीट नाही आहे. अजून पुढे काय करायला घेतलं आहे असं दिसत पण नाही. आता हे जे चढण लागतं ना या चढणीलाच अजून थोड्या वेळाने ना ट्रॅफिक चालू होईल. ट्रॅफिक कारण इथे आहे ना मोठे जे लांब लचक असे ट्रेलर असतात त्यांना चढायला खूप टाईम लागतो. हे पूर्ण असं तीव्र चढण आहे. तसं तीव्र उतार पण आहे त्या साईडनी. हा मस्त असा तीव्र चढण आहे. तुम्हाला जाताना बोलले ना त्या उतरण्याला टर्न मारला की सगळे पट्टी मारतात तर त्या साईडचा उतार आहे. आणि हा तोच चढण आहे. उतारताना जोरात येऊन सगळे पलटी मारतात आणि चढताना हळूहळू जाऊन सगळं पॅक करतात. त्यामुळे अजून थोड्या वेळाने ना सगळं पॅक होईल. आणि हे JSWचं खाली कारखाना आहे. JSWचा आणि हे पूर्ण जंगल आहे.
जंगलामध्ये त्यांचा कारखाना आहे, घाटाच्या खाली डोंगरात केलाय त्याने. आता आपण पोहोचलेलो आहोत फाउंटन हॉटेलला. समोर आला आपला नवीन फाउंटनचा ब्रिज आणि आपल्याला जायचंय मस्त असं गोल गोल चक्री मार्के जाने का अपने को भाई. ऐसा अभी देखो कैसा चक्री है रे बाबा. रस्ता एकदम मस्त केलाय, हार्ड केला एकदम रस्ता. असं एकदम फिरून नागोबा डुलायला लागला टुक टुक. एकदम असा फिरून फिरून खतम हो जा गोल गोल चक्कर. काही अजून काम झालेलं नाही आहे. कित्येक आता नवीन ब्रिज होऊन सुद्धा त्याला काय रिपेअर करतात काय समजत नाही. एकदा ही साईड, एकदा मध्ये, एकदा कोपऱ्यात नुसतं रिपेअर करत असतात, नुसता रिपेअर. अरे माणसानं वापरायला तर द्या की तुम्ही फक्त रिपेअरच करणार ते. ही मस्त खाडी आणि मस्त सूर्य मावळतोय आता. आणि तिथे सबमरीनचं काम चालू आहे. तिथे अशोक लेलँडचं सर्व्हिस सेंटर आहे. मस्त दोन डोंगरांच्या मध्ये सूर्य मावळतोय. मस्त आहे, मस्त नजारा. आणि तिकडे बघा पूर्ण ऑरेंज ऑरेंज झालंय. मस्त सूर्य मावळताना बघा किती मस्त दिसतोय. पूर्ण तो ओपन स्पेस आहे, मस्त मावळतोय. आणि हा इथे हायवे आणि हे जाम. पाहिलं ना, याला लेट आठवलं की मला आहे ना लेफ्टला जायचं आहे. अचानक फर्स्ट लेन मधून ना सिग्नल देऊन हो डायरेक्ट लेफ्टला आला. याला उशिरा जाग आली. आणि तिकडे बघा फुल जाम आहे. हे उलटे येणं चालू झालं. हे उलटे येणाऱ्यापासून ना सगळीकडे प्रॉब्लेम आहे. हे बघा पूर्ण जाम आहे, पूर्ण जाम, ऑल ओव्हर जाम. बघता बघता आता झाल्या रात्र आणि हवेमध्ये मस्त असा गारवा आहे. मस्त वाटतंय गारव्यात चालवून, कारण दिवसाची गरमी संध्याकाळी बरं वाटतंय. उन्हातून म्हणजे जाताना जेवढं गरम होत होतं आता एकदम मस्त वाटतंय, छान वाटतंय. एकदम थंड थंड असं वातावरण आहे. हे संतोष भवन नाका आणि वलाईपाडा नाका इथे केव्हाही या, इथे तुम्हाला हमेशा ही गर्दी अशी भेटणारच. पूर्ण किचाट असतो, किचाट. फायनली आपली कामं संपवून आपण पोचलेलो आहोत आपल्या एरियामध्ये. काय आता मस्त जाऊया, फ्रेश बीच होऊया. तर मंडळी अशा प्रकारे आपण आता घरी पोचलेलो आहोत. तर तुम्हाला हा आजचा छोटीशी शॉर्ट राईड कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भावाला सपोर्ट करा. नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि आपापली काळजी घ्या.